मित्रांनो नमस्कार, मी आपला मित्र ॲडव्होकेट भूषण पाटील। आज आपण या ठिकाणी वलवाडी गावात जे अमरधाम आहे, वलवाडी अमरधाम त्या ठिकाणी आलेलो आहोत। आणि त्या अमरधामला इंडियन पेट्रोल पंपासमोर आकांक्षा बिअरबार समोर एक पूल आहे कनेक्टिव्हिटी नाल्यामध्ये, सुशी नाल्याला। तो नाला पावसाळ्यात पाण्याचा सराव मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तो पूल ग्रामपंचायतच्या टायमाला बनलेला होता, जुना पूल होता। तर त्याचं काम काहीतरी त्या ठिकाणी एका साईडने तो पूल तुटला आणि त्याचं मेंटेनन्सचं काम नगरपालिकेने काढलेलं आहे। तर मी सर्वात पहिले तुम्हाला काम दाखवतो कशा पद्धतीने या ठिकाणी काम होतं आहे। या ठिकाणी एक ट्रॅक्टर वाढू, एक ट्रॅक्टर खडी टाकण्यात आलेली आहे। आणि रात्रीला आता वाजले 8:30 वाजेला या ठिकाणी काम चालू आहे। तर त्या ठिकाणी तुम्ही काम बघू शकता, एवढं मोठं काम 2 गोण्यांमध्ये करण्यात येतं आहे। या ठिकाणी फक्त 2 सिमेंटच्या गोण्या या ठिकाणी वापरता आहे। एवढं मोठं काम म्हणजे तुम्ही बघू शकता, हा जो माल आहे, एक पाऊस झाला ना, एका पावसामध्ये परत तो पूल तसा होईल, तुम्ही बघू शकता। आणि 2च सिमेंटच्या गोण्या या ठिकाणी वापरलेल्या आहेत, 2च। एवढा मोठा खड्डा आहे, तुम्ही खड्डा बघू शकता अगोदर, सर्वात महत्त्वाची गोष्ट। आणि गुंदूर तलावाचं जे पाणी येतं ते पूर्ण या नाल्यामध्ये जातं, सुशी नाल्यामध्ये। आणि त्याची पॅकिंग बघू शकता तुम्ही कशा प्रकारे या प्लेटा हाताने सर्व काही लावण्यात आलेलं आहे। आणि इकडे प्लाऊड लावलेलं आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी मशीनचा वापर न करता काम चालू आहे। आणि अतिशय खालच्या दर्जाचं, निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी होताना आपण पाहत आहेत। हा मोठा खड्डा आहे, जवळजवळ 4, 4.5 फुटाचा हा या ठिकाणी ते बांध बांधत आहे, संरक्षण भिंत पुलाला। म्हणजे याच्यामध्ये ते माती टाकून उठतील आणि बिलं काढतील। आता मला माहीत नाही नगरपालिकेने मंजूर केलं की नाही, पण नगरपालिकेचं असं ते मयूर भाऊ म्हणून आहे या ठिकाणी, ते सांगताय आम्हाला रणनाडकर की त्यांना रावसाहेबांनी पाठवलेलं आहे। नगरपालिकेने आम्हाला 4 दिवसापूर्वी काम दिलेलं आहे। आता नगरपालिकेने 4 दिवसापूर्वी यांना काम दिलं आणि ते रात्री का काम करताय याचं मी देखील त्यांना विचारलं। ते म्हणताय की उशीर झाला, आमच्याकडे लेबर नव्हते वगैरे वगैरे। असो, तो त्यांचा प्रश्न आहे। पण माझं नगरपालिकेच्या आयुक्तांना सांगणं आहे, मॅडम तुम्ही स्वतः लक्ष घालून याच्यामध्ये याची चौकशी झाली पाहिजे। आणि तुम्ही किती बिल काढलं, काय काढलं, टेंडर पास केलं की नाही केलं, पूर्ण मुलाचं तुम्ही टेंडर काढलं आणि एवढासा पॅचअप करून तुम्ही सोडताय, ही मी माहितीच्या अधिकारामध्ये उद्या तुमच्याकडून मागणारच आहे। पण तरीही तुम्ही उद्या याच्याकडे लक्ष घाला, इथे तुम्ही व्हिजिट करा। आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी ज्यावेळेस इकडे अमरधाममध्ये लोक येतात त्यावेळेस त्यांना रस्ता नसतो, कारण की मागील 2 महिन्यापासून या ठिकाणी असं भगदाड पडलेलं आहे। आणि असं निकृष्ट दर्जाचं जर या ठिकाणी काम होत असेल तर हा कुठेतरी भ्रष्टाचार होताना आपण पाहतोय। माझी तरी धुळेकर जनतेला विनंती आहे की असा कुठे भ्रष्टाचार होत असेल तर त्या भ्रष्टाचाराला उजागर करण्याचं काम तुमचं आहे। आणि तुम्ही बघू शकता, मी काय मनगडत कुठली कहाणी या ठिकाणी बनवलेली नाही आहे। तुमच्या समोर आहे, एक ट्रॅक्टर रेती आहे, एक ट्रॅक्टर खडी आहे आणि 2च सिमेंटच्या गोण्या आहेत, फक्त 2च। आणि 2 मध्ये हा सगळा माल बनवलेला आहे, बस। तरी मी इथे थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो।